हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा इथं चाय ठेवली आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. इकडे पेस्ट ठेवली आहे, इकडे डाळ लावली आहे आणि इकडे आता कुकरमध्ये भात लावणार आहे. पहिला आपण आता गरम गरम चहा पिऊन घेऊ. सगळं माझं झाडझूड सगळं झालं, अंघोळ सगळं झालंय. या मग चहा प्यायला तुम्ही पण. या क्या कह रहा क्या कुछ क्या करूं? हे बघा मग साधा डाळला फोडणी दिली. भात झालाय करून. भात झाला आता. आज बघा मी बसून तुम्हाला खोबऱ्याचं मोदक बनवून दाखवणार आहे. हे बघा हे खोबऱ्याच्या खीस घेतले 2 वाट्या, हे तूप घेतलंय, हे दूध पावडर घेतले, हे दूध आहे, काजू आणि साखर. चला मग आपण बघूया कसं बनवता. हे बघा खोबरं असं वाटून घ्यायचं थोडं. त्याच्यामध्ये काजू त्यांना लागेल. 3, 2, 1 स्टार्ट. साखर 3, 2, 1 स्टार्ट. आता हे चांगलं मी बारीक करून घेते. हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. साखर, काजू आणि खोबरं सगळं बारीक करून घेतलं. बाहेर तूप टाकायचं थोडं. चल 3, 2, 1 स्टार्ट. हे दूध पावडर, हे इलायची पावडर आहे, इलायची पावडर. आता सगळं एकजीव करून घ्यायचा. 18 सेकंड. हे बघा हे दूध आहे ना, हे दूधनं चांगलं थोडं थोडं करून असं भिजून घ्यायचं. तेवढं लागेल तेवढं आपल्याला. पहिलं एकदम जास्त दूध टाकायचं नाही, म्हणजे लागता टाकायचं. जास्त पातळ नाही करायचं, जास्त असं हे आपल्याला मोदक जमायला पाहिजे बा. बघा आपलं एवढा दूध उरलंय, जास्त होऊन मी टाकत नाही आहे. बघा आता तसं आहे ना, त्याला असं थोडं तुपाचा बोट लावून घ्यायचा असं. आणि ना चालेल त्याच्यावर किती भारी मोदक आणतो. आता आपण असे सगळे मोदक करून घ्या. सगळे मोदक करून घेऊ असे. किती भारी येतं ना मोदक. हे बघा माझे
बरोबर एक पण कमी नाही जास्त नाही, बरोबर 21 मोदक भरले माझे बघा. एक सुद्धा कमी बी नाही आणि जास्त पण नाही. याच्यामध्ये जास्त चला भावाबींनो या जेवायला. आम्ही आता जेवायला बसतोय. हे बघा मस्त डाळ भात चपात्या बनवल्या. इथे डाळ भात चपात्या. या जेवायला. जेवतोय आम्ही. या. भांडे कुंडे घासते बघा. सगळे गॅस बेस चकाचक सगळं आवरून झालं. आता आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहे. आता कपडे धुवून घेते. पिऊ झोपलाय तर कपडे धुते. चला मग भेटूया संध्याकाळी. या प्यायला. संध्याकाळचे 6 साडेसहा झाले. चहा ठेवली आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. आम्ही पण चहा पितोय. आज थोडस लेट झालं. रडत होता ना त्याच्यामुळे थोडं लेट झालं जायला. याच्या माझी चाय बरं. पिऊ तू चहा पितो. आमचा पिऊ बघा कसं खेळतोय. पिऊ तुला चाय प्यायची आहे. चहा पितो. पडशील ए तो खुर्ची पुढे मस्त राहणार. घेऊ नको बेटा. तर कपडी नाव ते लॅपटॉप खराब करशील. पडशील काय खुर्ची मस्त पुढे. या गरम गरम चाय प्यायला. आम्ही आता चाय पितोय. आमच्या पिऊबा असं तिथे जाऊन बसतो मशीनवरती. लॅपटॉप आहे त्यांचं तिथं बटन दाबत बसतो. ही गाडी घे तुझी गाडी. या इकडे चल चल. हाय कर सगळ्यांना हाय कर. हाय इथे इथे हाय चल ये इकडे पिऊ. तुम्हाला दाखवते तो बा कसा जाऊन बसतो मस्त बघा. हाय कर हाय कर हाय. हे बघ असं करायचं आहे. पिऊ इकडे बघ असं कर हाय. तिथं मशीनवरती जाऊन बसतो तो. चला भावाबींनो आता चाय पिली. चाय पिऊन झाली. आता संध्याकाळची 7 वाजली. आता दिवाबत्ती करते. दिवाबत्ती बाकी आहे. आमचं पिऊ खेळतंय.
आणि हे बघा इथे मोबाईल चला मी आता दिवाबत्ती करून घेते आणि लगेच जेवण बनवायचंय मला. बघू आता काय भाजी करू काय नाही बघते भाजी काय घालते अजून परत. चला मग भेटू नंतर. बघ आता माझी देवपूजा झाली. किती भारी वाटतं ना देवपूजा दिवाबत्ती करून. किती प्रसन्न वाटतं घर एकदम मस्त. काढले ते जुना मोबाईल हमने बेटा नाही तिकडचा तिकडे नको. चला मी आता जेवण बनवायला घेतलं. आता वांग्याची भाजी बनवते बघा. वांगा बटाटा कापून ठेवलाय मस्त. हिरव्या मिरच्या टाकून बनवते एकदम भारी लागते. भेंडी आणलेली हे बघा आता कढई ठेवली मस्त. आता भाजी बनवते. हे बघा मस्त आता वांग्याची भाजी बनवते. कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकते थोडं. ही वांग्याची भाजी कशी जेवढी चांगलं टाकायला आपण तेवढी भाजी चव लागते. हा ना एकदम भारी. मला लय आवडते वांग्याची भाजी. तिखट टाकून पण करता पण मला ती आवडती. खरं मिरच्या टाकून एकदम भारी लागते मस्त काय. आणि कसं कोणाकोणाला काय मिरच्या टाकून असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीच दिसत नाहीये. असं वाटतं कशी भाजी बनवली काय बनवली. पण ही मिरच्या टाकून खरंच खूप छान लागते. नक्की करून बघा. तेल टाकून गेला तर लसूण टाकते. लगेच मिरच्या टाकते. ही बघा मिरची चांगली लाल झाली आपल्या मस्त. आता त्याच्यामध्ये वांगे टाकते. वांगा आणि बटाटा टाकायची भाजी. वांग्याची भाजी मध्ये ना कधी पण बटाटा टाकायचा तरच भाजी चांगली लागते वांग्याची. वांगा आणि बटाटा एकदम भारी लागते. मिरची वांग्याची भाजी बनवली ना ती एवढी खास लागत नाही. मी त्याच्यामध्ये 2 बटाटे टाकले नंतर. थोडी हळद टाकते आणि याच्यामध्ये ना गरम मसाला टाकायचा नाही. गरम मसाला टाकला ना तेव्हा बघून जातो. फक्त साधी सिंपल असे मग बनवायची भाजी एकदम मसाला लागतो. मसाला पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये. सगळं हे पाणी आहे ना सगळं पाहू द्यायचं मग. मग कडू लागत ते वांगा. नंतर वरती ताट ठेवायचं. आता वरती बस थोडस टाकायचं लागतं गोटभर. थोडं हा बस किंचित थोडं. आणि आता वरती ताट ठेवायचा आणि इथं झाकणमध्ये पाणी टाकायचं. बस आता मस्त वाफेमध्ये शिजून जाते ती भाजी. आणि पाणी जर लागेल ना तर हे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं गरम पाणी. मी आता सुकी बनवते मस्त. आणि रसा पण भारी लागतो हे. हा रसा आहे ना वांग्याची भाजी मधला रसा एकदम भारी लागतो. आता मॅगी बनवते आधीसाठी. त्याला वांग्याची भाजी आवडते ना मॅगी आणली त्याने. बघा आता मॅगी शिजते मस्त आपली. आणि आपण आता भाजी बघूया काय झालं काही नाही. भाजी शिजली का नाही शिजली. थाळी थोडी ती होते म्हणजे अर्धी शिजली अर्धी बाकी. हे बघ एवढं पाणी टाकून देते मी आता त्याच्यामध्ये. एवढं पाणी लागून देईल त्याला शिजायला. असं पाणी पाणी नवा वांग्याचं भाजी पाणी एकदम भारी लागतं. आणि भाकरमध्ये खायचं पाणी चिरून चारून एकदम मस्त लागतं. आम्ही गावाला आहे ना अशीच भाजी बनवतात मस्त जास्त. मला लय आवडते वांग्याची भाजी. गावाची आठवण येते मला. जे गावाला राहतात त्यांना तर माहिती असेल अशी भाजी बनवतात. चला मी आता चपात्या बनवते. चपात्या बनवायला घेतल्या. आता कोणी दिसते मस्त आता.
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते कोणी सांगत नाही मला कमेंट मध्ये. तर नक्की सांगा कमेंट करून. मी आपलं कणिक भिजून झालं. आता चपात्या करून घेते. भाजी शिजली असेल आता. बघा झाली आता भाजी कसं बघून शिजून गेली भाजी ना. एकदम भारी लागते सुकी भाजी आणि एकदम मॅगी पण झाली. चला मग मी आता चपात्या बनवून घेते. चपात्या बाकी आहे, चपात्या करते. मग या तुम्ही पण जेवायला वांग्याची भाजी खायला. हा बघा हा तुम्हाला काळा दिसतोय पण याच्यावर चपात्या एवढ्या भारी होतात ना, एक नंबर. चिपक सुद्धा नाही, काही नाही, एकदम मस्त होतात. आणि जरा तावा सगळं घसून काढला चांगला चकाचक एकदम बरे. खवल्या बिवल्या सगळ्या काढल्या ना म्हणजे एकदम धव्याबरोबर होतो धव्या तावा. पण त्याच्याने चांगला घासला ना तर त्याच्याने चपात्या ना चिपकून जातात, चांगले होत नाही, चिपकतात, बळतात, असं होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला पण माहिती असेल सगळ्यांना की असं तावा आयमाय धुतला घसला ना त्याच्यावर चपात्या भारी होतात असं काळ्या तावात ठेवल्या तर. या जेवायला आम्ही आता बनवत आहे. रात्रीचे जेवण कसं आहे, वांग्याची भाजी बटाटा.